स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तांदळगावात मंडल अधिकाऱ्याचा मनमानी कारभार, चुकीचा रस्ता केल्याने शेतकरी आक्रमक, दिला आत्मदहनाचा इशारा। मंडल अधिकाऱ्याला हाताशी धरून तिने चुकीच्या बाजूने रस्ता काढलाय आणि 3 गटात एका गटात 2 रस्ता काढतेच कसं? हे कुठल्या कायद्यात बसते? हा रस्ता चालू झाला तर आम्हाला तिकडे जायला, घराकडे जायला सुद्धा रस्ता नाही, म्हणून आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला। 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, foundation course, NEET, JEE, CET अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। खानापूर तालुक्यातील तांदळगाव येथे महिला मंडल अधिकाऱ्याने मनमानी कारभार करत चुकीचा रस्ता करून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केलं। याबाबत येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला। येथील गट नंबर 215, 216, 217 या गटाच्या दक्षिण दिशेला सन 2013 रोजी 712 रस्ता केस क्रमांक मंजूर झालेला असूनही हा रस्ता आदेशाप्रमाणे अजूनपर्यंत झाला नाही। तो रस्ता असून सुद्धा चुकीच्या दिशेने उत्तर बाजूस आमच्या असलेल्या गटांमधून मंडल अधिकारी यांनी रस्ता खुला केला। त्यामुळे आमचं न भरून निघणारं नुकसान झालंय व होतंय। आमचा असलेला उदरनिर्वाहाचा मार्गच त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलाय। तरी सदर गोष्टीची चौकशी करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा व आमची झालेली नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा आमच्या कुटुंबासहित आम्ही आमच्याच असलेल्या शेतात आत्मदहन करू, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला। निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत। एक रस्ता ऑलरेडी आमच्या शेतात आहे, पूर्वीपासून तोच रस्ता सगळीजण वापरतात, पण मंडल अधिकाऱ्याला हाताशी धरून तिने चुकीच्या बाजूने रस्ता काढलाय त्या रस्त्यामुळे आमचं असं नुकसान होणार आहे। दक्षिण बाजूला वस्त्या आमच्या असून फार पूर्वीपासून वस्ती आहे, ते आता हा रस्ता जर तिने ग्राह्य धरला तर ह्या रस्त्यामुळे आम्हाला पुन्हा 2000 फूट आत जाण्यासाठी रस्ता ठेवावा लागणार आहे। मग 100 फूट रस्ता तिकडं रस्ता तिने बंद केलेला आहे। आम्हाला इकडे वेठी धरायसाठी, ह्यो रस्ता खुला करायसाठी दोन्ही बाजून तो रस्ता बंद केला आहे। त्या 2000 फूट त्यासाठी आम्हाला 2000 फूट रस्ता इकडं ठेवायचा आम्हाला जमणार आहे का? 3 गटासाठीच फक्त, आणि 3 गटात एका गटात 2 रस्ता काढतेच कसं? हे कुठल्या कायद्यात बसते? ही इकडचा जो रस्ता काढलाय हा पूर्ण बेकायदेशीर रस्ता आहे। रस्ता मूळ स्थळ पाणीवरून तिखंड काढायला पाहिजे होता, तो त्यांनी काढला नाही। आणि वास्तविक पाहता 218, 219 आणि 220 हे भाऊबंद आहेत, आणि यांनी 15-16, 216, 215 आणि 217 हे 3 गट वेटीस धरून यांच्यावर अन्याय करायचा प्रयत्न चालू केला आहे। बाकी रस्ता तिकडंच आहे, घरं तिकडं आहेत, वस्त्या तिकडं आहेत, आणि आज रोजी हा रस्ता चालू झाला तर आम्हाला तिकडे जायला, घराकडे जायला सुद्धा रस्ता नाही, म्हणून आम्ही आत्मदहनाचा इशारा दिलेला। नुकसान भरपाई माझी दिली पाहिजे। 15 फुटाने एका गटात रस्ता निघतो का? सर बांध म्हणून दिलाय, एका गटात कसा काढला? आणि तिथं वडा आहे, आम्हाला वड्यातनं पलीकडे अलीकडे करा येत नाही। नुकसान आता ही बघा की दिसतंय की ते, म्हणजे काय त्याला काय गिनता येते करायला ऊस 10-12 काट्याचे नुकसान केल्या, 4-5 वडी तोडले। 15 फुटाचा रस्ता एका गटात कुठं जुनिया दिलाय? सरबांधावरून रस्ता दिला, आतनं कसा काढला? मंडल अधिकाऱ्यांनी जे अचानक येऊन जे ऊसाचं नुकसान केलं, रस्त्याचं अतिक्रमण करून जो रस्ता काढला, हे नुकसान न भरून येण्यासारखं आहे। तहसीलदारांनी 8/11/2013 रोजी जो आदेश दिला तो जबाबदार आणि अर्जदार यांना दोघांनाही मान्य असून प्रत्यक्ष मंडल अधिकारी यांनी रस्त्याची अंमलबजावणी तिकडून न करता चुकीच्या मार्गाने स्थळ पाणी, शेड मारलेला रस्ता 2014चा जो तहसीलदार साहेबांचा जो आदेश आहे, गट नंबर 270, 71, 15, 16, 17, 18, 19, 20 या गटांचा रस्ता खुला करून देण्याबाबत अर्ज दिलेला अर्जदारांनी, मारुती बाबू चव्हाण यांनी तिकडून रस्ता खुला करून दिलेला असताना सुद्धा, तो रस्ता खुला असताना सुद्धा इकडून काल न पूर्वकल्पना देता येऊन रस्ता खुला करून दिलेला आहे। ही चुकीची अंमलबजावणी झालेली आहे। तदनंतर काल आम्ही तहसीलदार साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी शनिवारी किंवा रविवारी येऊन स्थळ पाणी करून काय असेल ते निकाल समजावून सांगतो, तोपर्यंत
चुकीची जी अंमलबजावणी झाली आहे तिथलं काम पूर्णपणे थांबवा अशा मंडलाधिकाऱ्यांना आदेश दिलेला आहे आणि तिथं अर्जदार आणि जबाबदार या दोन्ही पार्टींनी तिथं कुणीही जाऊ नका आता असा आदेश दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी. उदासाली या अंमलबजावणी करून रस्ता 2015, 16, 17, 18, 20 याप्रमाणे काढून दिला आहे. तो हा रस्ता आहे. हा रस्ता पूर्णपणे खुला आहे. तरी देखील त्याच गटामधून 2015, 16, 17 आणि 18 या गटामधून तिकडं जो रस्ता काढला आहे मंडळ अधिकारी साहेबांनी, तर तो पूर्णपणे चुकीचा असून त्याची शहानिशा त्या रस्त्याची शहानिशा करून जे झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई तुमच्या ह्याच्यात जर बसत असेल त्या पद्धतीनं तुमच्या कायद्या स्वरूपातला जो हा रस्ता आहे त्या पूर्ण ह्याची चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आम्ही विनंती करतो. त्यानंतर आम्ही तुम्हाला जो इशारा दिला त्याप्रमाणे आम्ही वागू एवढंच सांगतो. त्या दक्षिण साईडला आहे आणि दक्षिण साईडला सगळा पूर्ण रोड खुला आहे. भाळवणी गाडीवाट ते गट नंबर 15पर्यंत पाहणी केली असता पूर्ण रोड सगळा अगदी आत्ता ह्या हाय स्टेजला सगळा पूर्ण खुला आहे. तरी देखील त्याच गटामधून उत्तरेच्या दिशेला ह्याच्यामध्ये चुकीची अंमलबजावणी करून आम्हाला वेटीस धरून आमचे न भरून निघणारे हे नुकसान मंडल अधिकारी यांनी काय तो न्याय द्यावा किंवा तहसीलदार साहेबांनी त्यासनी विचारात घेऊन काय करून आला आहे ते विचारावं. अन्यथा आम्ही पुढल्या मार्गाने आम्ही आमचा आत्मदानाचा इशारा म्हणून इथं नोटीस देत आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.